मुंबईतल्या चारही नद्यांचं रूपांतर नाल्यामध्ये झालेलं आहे। पर्यावरणासाठी त्याचं पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे। त्यासाठी पालिका सरकारसोबत लोकसहभागही महत्त्वाचा असल्यानं पर्यावरण प्रेमींच्या वतीनं रिव्हर मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांसाठी या मार्चचं आयोजन करण्यात आलं। प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनीही या रिव्हर मार्चमध्ये सहभाग घेतला। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबईतील चारही नद्या वाचवण्यासाठी रिव्हर मार्च या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो दहिसर नदीकाठी हे रिव्हर मार्च जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। जलतज्ञ, भारताचे जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे जे रिव्हर मार्च जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आज जो विद्यार्थियों में उत्साह है, शिक्षकों में उत्साह है, यहाँ के राजनेताओं, यहाँ के सामाजिक कार्यकर्ताओं, सब में जिस तरह का उत्साह है, ये उत्साह बताता है कि यहाँ के लोगों की दिल दिमाग अब नदियों के साथ जुड़ गया है। इन नदियों को ठीक करवाने के लिए इन लोगों ने ये एक अपना जो उत्साह है और अपनी जो समझ है उसको प्रदर्शित करने और नदी को ठीक करने के लिए ये एक अच्छा अवसर चुना है, क्योंकि ये अवसर हमेशा समाज में एक एनर्जी पैदा करते हैं और इसी के कारण समाज खड़ा होता है। तो ये जो मार्च है ये समाज को, नदियों को पुनर्जीवित करने का मार्च है और इसमें समाज की और राज्य की दोनों की जिम्मेदारी क्या क्या है उसका भी एहसास करने का मार्च है। केवळ दहिसर नदीच नाही तर मुंबईतल्या चारही नदी ज्या आहेत, मिठी आहे, पोईसर आहे आणि ओशिवरा, ज्या ठिकाणी नद्या ज्या आहेत मुंबईतल्या त्या वाचणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं हा लोकसहभाग जो आहे तो महत्त्वाचा असल्याला दिसून येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।